आत्या झाल्या पोळ्या? झाल्या ग बाई. हा झाल्या. आता डोक्यावरलं वजन टाकलं होतं. हा तुम्ही गेलता तुळजापूरला, येरमाळ्याला, खंडोबाला. हा तर म्हणलं अशा प्रसाद होता, असं जे भरायचं ते आपल्या पुरणपोळ्या करून आई बोळवाईल. मग मी बोलले पण होते डोळ्यासाठी करायचं काय. आज मग परड्या भरायच्या, जेवायला पण सवासणी घालायच्या. जेवायला पण सवासणी. इकडं ताई पोळ्या भाजतात आहे. इकडं बघा मी नैवेद्य पण भरून ठेवलेलं आहे. तर देवाला पण, सगळ्या देवांना पण लागणार आणि परडीमध्ये पण नैवेद्य लागणार, म्हणून एवढे असे नैवेद्य भरून मी ठेवलेले आहेत. तर आमचं झालेलं आहे आता नैवेद्य सगळं भरून, म्हणजे आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आमटी पण आमची चांगली झणझणीत लाल मस्त अशी तिखट तयार झालेली आहे. खूप पुरणपोळीचं जेवण मस्त लागतं. या सगळे जेवायला.